राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे आता बारामती विधानसभेतूनच लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे। एबीपी माझाला पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी याची माहिती दिली आहे। अजित पवार विविध मतदारसंघातून लढण्यासंदर्भातच्या ज्या आढावा घेत आहेत त्या बातम्या त्या चर्चा या तथ्यही नसल्याचं आता जवळपास स्पष्ट होत आहे। आपण या बातमीबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। आपले दोन प्रतिनिधी निलेश बुधावले आणि मंदार गोंजारी आपल्या सोबत असणार आहेत। आपण सुरुवातीला निलेशकडे जाऊयात। निलेश, अजित पवार विविध मतदारसंघातून लढण्याच्या चर्चा या तथ्यही नसल्याचं समोर येत आहे। काय नेमके अपडेट आहेत या बातमीचे? दीपक, सातत्यानं आपण जर पाहिलं तर विविध विधानसभा मतदारसंघांची अजित पवारांच्या समोर नावं जोडली जात आहेत। मग कधी इंदापूर असेल, कधी शिरूर असेल, कधी जामखेड असेल, अशा मतदारसंघांचा अजित पवार आढावा घेत आहेत आणि त्या ठिकाणाहून अजित पवार विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात अशा पद्धतीची सातत्यानं चर्चा समोर येते। मात्र जी विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे त्यानुसार अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच आगामी विधानसभेला सामोरे जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळालेली आहे। शिरूर किंवा इंदापूर किंवा इतर कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून नाही, बारामती विधानसभा मतदारसंघातूनच अजित पवार हे विधानसभेला सामोरे जातील आणि त्या ठिकाणाहून निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे इतर ज्या सध्या चर्चा सुरू आहेत त्या सर्व तथ्यहीन आहेत आणि संसदीय पार्लमेंटरी बोर्डाची लवकरच बैठक होईल आणि त्याच्यामध्ये यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल अशी देखील माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दीपक, नक्कीच निलेश, तू राहाच आपल्यासोबत मंदार देखील आहे। मंदार, जी निलेशने आपल्याला माहिती दिलेली आहे ती जर पाहता या बातमीचे नेमके काय कंगोरे असू शकतील? कारण की लोकसभेतला निकाल, त्यानंतर पवार घराण्याचं बारामतीशी असलेलं नातं आणि दादांनी मध्यंतरी दिलेले संकेत, याचं विश्लेषण नेमकं कसं करशील? काय नेमके कंगोरे असतील या बातमीचे? या सगळ्या चर्चांना सुरुवात स्वतः अजित पवारांनी केलेल्या विधानानंतर सुरू झाली। ते विधान असं होतं की मी बारामती विधानसभा मतदारसंघातून आत्तापर्यंत अनेक वेळा निवडून आलेलो आहे आणि मला आता बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही। यानंतर सगळी चर्चा सुरू झाली। मात्र अजित पवारांनी हे विधान केल्यानंतर तात्काळ त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे आणि इतरही नेत्यांनी, छगन भुजबळांसारख्या, हे खोडून काढलं की अजित पवारांना निवडणूक लढवण्यास ते आम्ही भाग पाडू किंवा अजित पवारांनी निवडणूक लढवावीच लागेल त्यांना, असं त्यांनी स्पष्ट केलं अजित पवारांच्या सहकाऱ्यांकडून। आणि त्यानंतर मग चर्चा सुरू झाली की बारामती विधानसभा मतदारसंघ हा अजित पवारांसाठी पहिल्यासारखा सुरक्षित राहिलेला नाही का? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये याच बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना तब्बल 44,000चं मताधिक्य मिळालेलं आहे। त्यामुळं हे मताधिक्य पार करून विजयापर्यंत पोहोचणं हे अजित पवारांसाठी अर्थातच अतिशय अवघड आहे आणि त्यामुळं अजित पवार इतर कोणत्या मतदारसंघाचा विचार करू शकतात का, अशा चर्चा घडवून आणल्या जाऊ लागल्या। मात्र आजच्या घडीला अजित पवारांना जर विधानसभेत पोचायचं असेल तर बारामतीशिवाय इतर कोणताही सुरक्षित मतदारसंघ नाही। कारण शिरूर विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीमध्ये जे अमोल कोल्हे खासदार आहेत त्यांना देखील तिथून मताधिक्य मिळालेलं आहे किंवा इतर इंदापूर असेल किंवा दौंड असेल तिथून सुप्रिया सुळेंना मिळालेलं आहे। त्यामुळं जर भावनिक साथ मतदारांना घालायची असेल तर त्याच मतदारांना अजित पवारांना घालावे लागेल जे वर्षानुवर्षे त्यांना मतदान करत आलेले आहेत। त्यामुळं अजित पवार, जसं की निलेशनी सांगितलं, बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवतील आणि त्यांच्यासमोर युगेंद्र पवार जे त्यांचे पुतणे आहेत हे असण्याची शक्यता आणि अर्थातच या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल आणि ह्या ज्या काही चर्चा आहेत त्यावरती तात्काळ पांघरून घालणं हे अजित पवारांच्या पक्षाला गरजेचं बनलंय। दीपक, स्वाभाविकच आगामी काळामध्ये आता पक्षाकडून अधिकृतपणे याची कधी घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास मंदार आणि निलेश, तुमच्या दोघांचाही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।